जर तुमच्याकडे काही बटाटे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चटपटीत खट्टा मीठा असा बटाट्याचा चिवडा आपण बनवणार आहोत। खूप छान रेसिपी आहे, मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांसाठी एकदम टेस्टी अशी आहे। बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळेला आता या पावसाच्या वातावरणात आपल्याला काहीतरी कुरकुरीत चटपटीत खायची इच्छा होते आणि तेव्हा तुम्ही अशा प्रकारचा चिवडा तयार करून ठेवू शकता आणि याला महिनाभर तुम्ही स्टोर करू शकता। तर एकदम सोपी पद्धत आहे, तर चला बनवूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे बटाटे घ्यायचे आहेत। साधारणतः अर्धा किलो इथे मी बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता याची सालं आपल्याला पिलरने काढून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण साल काढून आपण पुन्हा एकदा याला पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवणार आहोत। तुम्ही थंड पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। तर सगळ्या बटाट्यांची सालं आपण इथे काढून घेणार आहोत। तुम्ही मोठ्या आकाराचे बटाटे सुद्धा इथे वापरू शकता। तर साल काढून सगळी बटाटी जी आहेत आपण अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर यापासून आपण चिवडा बनवणार आहोत। तर आता सगळ्या बटाट्यांची सालं मी काढून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा त्याला 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुणार आहे आणि आता याला मोठ्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर जी मोठी किसणी असते ती घ्या। जनरली काय होतं, आपण बारीक किसणीने जर याचा किस केला तर होतं असं की जेव्हा आपण ते तळतो तेव्हा ते लालसर लवकर होतात आणि त्यामुळे मी इथे मोठ्या किसणीचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे बटाट्याचा किस इथे तयार करून घेतलेला आहे आणि याला पुन्हा एकदा मी 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हे धुतल्यानंतर वाटलंस तर तुम्ही थोडा वेळ पुन्हा एकदा याला बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवू शकता। आता हे धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यातलं जे पांढरं पाणी म्हणजे स्टार्च आहे ते जाईपर्यंत मी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुतलेलं आहे आणि आता एका नॅपकिनवर आपल्याला हे पसरवून ठेवायचं आहे, ज्यामुळे यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होईल, कारण आपल्याला आता हे तळायचं आहे आणि त्यामुळे इथे मी अशा प्रकारे पसरवून ठेवत आहे। सगळा बटाट्याचा जो किस आपण केलेला आहे तो पसरवून ठेवायचा आहे आणि थोडंसं नॅपकिनने, दुसऱ्या नॅपकिनने वरच्या बाजूने याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे, ज्यामुळे पाणी यामध्ये राहणार नाही। तुम्ही पाहिजे तर याला फॅन खाली सुद्धा सुकवू शकता, ज्यामुळे यातला पाण्याचा अंश जो आहे तो एकदम कमी होऊन जाईल। तर इथे मी याला 10 ते 15 मिनिटं ठेवलं होतं आणि नंतर एका नॅपकिनने पुन्हा एकदा थोडंसं याला टॅप करून जे वरचं पाणी आहे ते आपण पूर्णपणे, इथे तुम्ही बघू शकता आता हे सगळे कोरडे झालेले आहेत। तर आता मी याला तेलामध्ये तळायला घेत आहे। तर मीडियम हॉट ऑइलमध्ये, म्हणजे थोडंसं गरम मध्यम आचेवर गरम झालेल्या तेलामध्ये हा सगळा बटाट्याचा किस आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेम आपली असणार आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता इथे हे थोडेसे तळत आले की आपल्याला यामध्ये घालायचं आहे मिठाचं पाणी। एका वाटीमध्ये साधारणतः 3 चमचे पाणी असेल तर थोडंसं चिमूटभर किंवा थोडंसं त्यापेक्षा जास्त मीठ घालायचं आहे आणि ते यामध्ये आपल्याला तेलामध्ये थोडंसं टाकायचं आहे, अगदी पाव चमचा घालायचा आहे, ज्यामुळे आपला जो बटाट्याचा किस आहे त्याला छान असा थोडासा टेस्ट येते। किंवा बऱ्याच वेळा आपण चिवडा करतो तर त्यामध्ये बटाट्याला चव राहत नाही, तर बटाट्याच्या आतमध्ये थोडंसं मीठ जावं म्हणून आपण मिठाचं पाणी यामध्ये घालतो। तर सुरुवातीला जेव्हा आपण बटाटे घालतो तेव्हाच तुम्ही थोडंसं त्यामध्ये मिठाचं पाणी घाला, ज्यामुळे पूर्ण बटाट्यांना छान अशी टेस्ट येते। तर आता अशा प्रकारे गोल्डन कलर याचा आला, छान सोनेरी रंग झाला की हा बटाटा मी यामधून काढून घेणार आहे आणि एका टिश्यू पेपरवर यावर ठेवणार आहे, तर ज्यामुळे त्यातलं एक्सेस ऑइल जे आहे ते निघून जातं। आता हे सगळे बटाटे मी तळून घेतलेले आहेत। तर नमकीनमध्ये जनरली जे पदार्थ असतात ते तुम्ही यामध्ये तळून घालू शकता। तर इथे मी घेतलेलं आहे खोबरं, घेतलेलं आहे सुकं खोबरं, चांगलं पातळ चिरून घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारे सोनेरी रंगावर तळून घेतलेलं आहे। खोबरं झाल्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे। तुम्हाला शेंगदाणे, खोबरं यामधल्या कुठल्याही गोष्टी सपोज नसतील घालायच्या तरी तुम्ही त्या स्किप करू शकता। तर शेंगदाणे आणि खोबरं जेव्हा आपण तळतो तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या एका चाळणीमध्ये घेऊन ते तळा आणि फार एकदम गोल्डन होईपर्यंत वाट बघू नका, कारण ते तेलामधून बाहेर आल्यावरही गरम राहतं आणि ब्राउनिश होतं। तर आता इथे मी काजू, बदाम, शेंगदाणे, खोबरं आणि त्यानंतर कढीपत्ता असे जिन्नस जे आहेत ते तळून यामध्ये घातलेले आहेत। तर इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे सगळं आपलं आता मस्त तळून झालेलं आहे। चांगलं क्रिस्पी होईपर्यंत घालायचं आहे। तुम्ही वाटलंसं कोथिंबीर किंवा हिरवी मिरची जर तुम्हाला आवडत असेल तर ती पण घालू शकता। आता एका वाटीमध्ये 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून यामध्ये मी काळी मिरी पावडर,
थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं काळं मीठ आणि हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला जर उपवासासाठी बनवायचं असेल तर स्किप करू शकता। आणि यामध्ये मी पिठी साखर घालायची विसरले होते, तर 1 टीस्पून 1 ते 1.5 टीस्पून पिठी साखर तुम्ही यामध्येच घालून मिक्स करायची आहे। किंवा जर तुम्ही मोठ्या प्रमाणात करत असाल तर जास्त मसाला असेल तर मिक्सरला सुद्धा वाटू शकता आणि तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता हा चिवडा मी जस्ट मुलांना संध्याकाळच्या वेळेला खाण्यासाठी बनवत आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडेसे मखाने सुद्धा घातलेले आहेत आणि चांगलं हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पिठी साखर मी सगळ्यात शेवटी घातलेली आहे, आपण जेव्हा मसाला करतो त्यामध्ये जर घातली तर आणखीन चांगली ती मिक्स होते। तर हे सगळं घालून मी मिक्स केलेलं आहे आणि अतिशय छान क्रिस्पी असा चिवडा याचा तयार होतो। खूप टेस्टी असा हा चिवडा तयार होतो। यामध्ये तुम्हाला मखाने, शेंगदाणे, काजू, बदाम एखादा पदार्थ स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करूनही हा चिवडा बनवू शकता। यामध्ये जो मी मसाला सांगितलेला आहे तो घालून नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। आणि हो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण यामध्ये चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे मीठ थोडंसं बेतानेच घाला आणि आपला कुरकुरीत मस्त चटकदार नमकीन तयार आहे। खट्टा मिठा असा चिवडा तयार होतो। तर नक्की एकदा ट्राय करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्ही प्राजक्ताज किचनला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर आपल्या पेजला फॉलो करा आणि लाईक सुद्धा करा। तर अशा प्रकारे हा तयार होतो मस्त असा चिवडा। एन्जॉय करा या पावसाळ्याच्या सीझनमध्ये, महिनाभर याला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता। भेटूयात एका नवीन व्हिडिओत। बाय बाय।